नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वी विज्ञान विभाग दुसरा याच्यामधील लेसन 5वा हरित ऊर्जेच्या दिशेने. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे ऊर्जा ही सुद्धा आपली एक मूलभूत गरज झालेली आहे. कारण आपल्या जीवनामध्ये आता ऊर्जेशिवाय कोणत्याही गोष्टी चालत नाहीत. आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर इथे बहुसंख्य ठिकाणी करत असतो. आता इलेक्ट्रिकल एनर्जी कशा प्रकारे निर्माण केली जाते त्याच्यासाठी आपण बघा, चुंबकीय क्षेत्र किंवा विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा नियम आपण बघितलेला आहे ऑलरेडी. आणि जनित्र म्हणजे टर्बाईनच्या द्वारे जनित्र कशा प्रकारे फिरवून त्याद्वारे ऊर्जा निर्मिती केली जाते ते बघितलेलं आहे. ह्याच्यापूर्वीच्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की औष्णिक उष्णता विद्युत निर्मिती केंद्र म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन्स जी आहेत ती कशा प्रकारे कोळसा हे इंधन वापरून पाणी गरम करून त्याच्या वाफेवर ते टर्बाईन्स फिरवले जातात आणि त्याद्वारे ऊर्जा निर्मिती होते. त्याविषयी ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक दुसरा स्रोत बघणार आहोत, ती म्हणजे आण्विक ऊर्जा, ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जी म्हणजे काय? तर ॲटॉमिक एनर्जी म्हटल्यानंतर आपल्याला दिसतो तो फक्त अणुबॉम्ब. पण अणुबॉम्बसाठीच ॲटॉमिक एनर्जी बनवलेली नाही, त्याचा वापर करून आपण विद्युत ऊर्जा सुद्धा निर्माण करू शकतो. ती कशी निर्माण करू शकतो याविषयी आपण आता या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया हरित ऊर्जेच्या दिशेने, याच्यामध्ये आण्विक ऊर्जा. इथे पहा, अणु ऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्र. इथे अणु ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत, वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. म्हणजे एकदा काय टर्बाईन फिरलं की त्यानुसार जनित्र फिरतं आणि त्याच्यानंतर पुढली प्रोसिजर सेम आहे. परंतु अणु ऊर्जा जी आहे ते अणु ऊर्जा प्रथम औष्णिक ऊर्जा याच्यामध्ये रूपांतरित होते. म्हणजे आपण आधी जे औष्णिक ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र बघितले होते त्याच्यामध्ये कोळसा हे इंधन वापरलं होतं. इथे इंधन म्हणून आपण अणु ऊर्जा वापरणार आहोत. युरेनियम 236 चे जे केंद्रक आहे त्याचा वापर इथे केला जातो आणि न्यूट्रॉनचा मारा केला जातो. आणि या प्रक्रियेमध्ये न्यूट्रॉन आणि मोठ्या प्रमाणावर उष्णता ऊर्जा निर्माण होते. या उष्णता ऊर्जेचा वापर करूनच पाणी गरम केलं जातं. आता पाण्याची वाफ होते आणि त्याच्यापासून टर्बाईन फिरून जनित्र फिरतात आणि शेवटी त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं. हे आपण ह्या आधी सुद्धा पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये सौर ऊर्जा सोडून सगळीकडे आपल्याला बघतोय की जनित्र फिरवलं जातं. म्हणजे टर्बाईनच्या द्वारे जनित्र फिरवलं जातं आणि त्याच्यानंतर त्या जनित्राच्या गतिज ऊर्जेमुळे विद्युत ऊर्जेत त्याचं रूपांतर होतं. इथे पहा, युरेनियम 235 हे लक्षात ठेवा. युरेनियम 235 आणि 236 अशी दोन प्रकारची समस्थानिका आहेत, म्हणजे आयसोटोप्स आहेत. ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो परंतु ॲटॉमिक मास नंबर वेगळा असतो, त्याला आयसोटोप असं म्हणतात. युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. इथे अणुवर असा हा शब्द वाचायचा आहे आपल्याला. आता 236 या समस्थानिकात त्याचं रूपांतर होतं. हे केंद्रक अत्यंत अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होते. विखंडन म्हणजे फ्युजन होतं आणि 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगाव्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, युरेनियम 235 च्या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला की त्याच्यापासून युरेनियम 236 तयार होतो आणि हे केंद्रक अस्थिर असल्यामुळे त्याचं रूपांतर लगेच बेरियम आणि क्रिप्टॉन आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 3 न्यूट्रॉन मध्ये होतं आणि त्याच्यामधून या विखंडनाच्या क्रियेमधून 200 मेगाव्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. मेगा इलेक्ट्रिक व्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. आता हे निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन आणखी 3 युरेनियम 235 चे विखंडन करतात आणि ऊर्जा मुक्त करतात. म्हणजे ही चेन रिएक्शन चालू राहते. अशा प्रकारे ही अणु विखंडनाची साखळी प्रक्रिया चालू राहते व निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती विद्यार्थी मित्रांनो केली जाते. म्हणजे इथे आपण जर पहिल्या ह्याच्यामध्ये सेशनमध्ये पाहिलं होतं की औष्णिक ऊर्जा निर्माण केली जाते, त्याचप्रमाणे इथे कोळशाऐवजी अणु ऊर्जेचा वापर केला जातो आणि विद्युत निर्मिती केली जाते. म्हणजे आपल्याला असं कळतंय की युरेनियम 235 किंवा युरेनियम 236 यांचा वापर फक्त ॲटम बॉम्ब तयार करण्यासाठी केला जातो असं नाही. कारण अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते त्याची आठवण आपल्याला कायम येत असते आणि किंवा आपले शिक्षक आपल्याला ह्याबद्दल सांगत असतात.
म्हणजेच युरेनियमचा वापर फक्त अणुबॉम्बसाठी नव्हे तर त्याच्यामध्ये तयार होणारी जी ऊर्जा आहे रिएक्टरद्वारे ती कंट्रोल केली जाते. तर ह्या ऊर्जेमधून सुद्धा पाणी गरम केलं जातं आणि पाण्याची वाफ तयार करून टर्बाईन, त्याच्यानंतर जनित्र आणि विद्युत निर्मिती केली जाते. इथे पहा युरेनियम किंवा प्लुटोनियम अणुविभजनासाठी अणुभट्टी आहे. पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी यंत्रणा जिथे केलेली असते, वाफेवर चालणारे टर्बाईन इथे असते, तर जनित्र आणि सरते शेवटी विद्युत ऊर्जा म्हणजे इंधन म्हणून इथे युरेनियम किंवा प्लुटोनियम यांचा ह्या रेडिएक्टिव्ह एलिमेंटचा वापर केला जातो. वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी यंत्रणा असते म्हणजे कुलिंग करून ती जी वाफ तयार झालेली आहे ती परत एकदा पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं, परत तेच पाणी तापवलं जातं, वाफ तयार केली जाते आणि अशा प्रकारे हे पाणी सर्क्युलेट होत राहतं. अणुतील ऊर्जा म्हणजे युरेनियम 236 आपण प्रथम बघितलं. युरेनियम 235 वर न्यूट्रॉनचा मारा केला आणि अस्थिर असं समस्थानिक तयार झालं युरेनियम 236. हे त्याचे ॲटॉमिक मास नंबर आहेत, आयसोटोप्स आहेत ते. आणि ह्याच्यामधून हे अस्थिर असल्यामुळे बेरियम आणि क्रिप्टॉन त्याचप्रमाणे न्यूट्रॉनची निर्मिती होते आणि परत तयार झालेले न्यूट्रॉन अजून 3 अणुकेंद्रकांना अस्थिर करतात. परत एकदा ही साखळी रिएक्शन चालू राहते आणि ह्याच्यामध्ये जी उष्णता ऊर्जा 300 आपण बघितलं की 200 मेगा इलेक्ट्रिक व्होल्ट इतकी ऊर्जा निर्माण होते की टर्बाईनला गती देते. टर्बाईन गती दिल्यामुळे जनित्र फिरतात आणि त्यामधून विद्युत ऊर्जा निर्माण होते. इथे बघा काही समस्या आहेत, म्हणजे जसे आपण कोळशाच्या बाबतीत समस्या बघितल्या होत्या त्याप्रमाणे अणु ऊर्जा निर्मितीमध्ये सुद्धा समस्या आहेत. मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देतोय की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. जिथे ऍडव्हान्टेज असतो तिथे डिसएडव्हान्टेज सुद्धा असतो. तसाच अणु ऊर्जेमध्ये सुद्धा काही डिसएडव्हान्टेज आहेत, तो आपण पाहूया. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात, रेडिएशन्स बाहेर पडतात. विद्यार्थी मित्रांनो, हिरोशिमा आणि नागासाकी याच्यावर अणुबॉम्ब टाकलेला, अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. ही जपानची शहरं आहेत. त्याच्यावर टाकलेले जे अणुबॉम्ब होते त्याच्यापासून जो किरणोत्सार झाला त्याच्यात आजही काही मुलं जन्माला येताना त्यांची हाडं कोवळी असल्यामुळे ती अशी पांगतात आणि त्याच्यामुळे ती हँडिकॅप मुलं जन्माला येतात, कारण अजूनही तिथे काही केंद्र अशा प्रकारे किरणोत्सार करत आहेत. तर अशा पदार्थांची विल्हेवाट कशी लावायची हा शास्त्रज्ञांपुढील जटिल प्रश्न आहे की या अणु ऊर्जेमध्ये तयार होणारी जी प्रारणं आहेत त्यांना आपण कसं थांबवता येईल किंवा त्यांचा प्रश्न कसा सोडवता येईल हा सुद्धा शास्त्रज्ञांपुढे मोठा प्रश्न आहे. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्राणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. आताच पहा, काही वर्षापूर्वी जपान मध्ये सर्वात जास्त अणु ऊर्जा केंद्र वापरली जातात. तिथे हे समुद्राच्या बाजूला आहेत आणि तिथे सुनामी आल्यामुळे ती रिएक्टर्स फुटले होते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. आता विद्युत निर्मिती होत असताना काही प्रक्रिया आणि पर्यावरणाचा त्याच्यावर कसा इफेक्ट होतो तो बघूया. कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही, म्हणजे पर्यावरणाला अनुकूल नाही आणि त्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी नेहमीच सांगत आलेलो आहे की मानव हा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा प्राणी या पृथ्वीवर आहे. तो आपल्या बुद्धीचा वापर करून निसर्गापासून जेवढं ओरबडून घेता येईल तेवढं घेत सुटलेला आहे. त्याचप्रमाणे त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे, हेही तो काही अंशी विसरलेला आहे. परंतु हे जे आपण कोळसा किंवा नैसर्गिक वायूचा वापर करतो किंवा युरेनियम, प्लुटोनियम आण्विक ऊर्जेसाठी वापर करतो, त्या इंधनांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि त्याचा पर्यावरणावर दुष्परिणाम होतो आणि इनडायरेक्टली त्याचा परिणाम येथे असलेल्या प्राणीजीवांवर होत असतो. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड याचा वापर वनस्पती अन्न बनवण्यासाठी करतात, परंतु कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू आहे आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. ब्रॉन्कायटिस सारखे आजार याच्यामुळे होत असतात. कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढल्यामुळे पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होतो. जागतिक तापमान वाढ त्याचे उदाहरण आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की कार्बन डायऑक्साईडची प्रॉपर्टी आहे तो हीट रिटेन करतो, जो ऍटमॉस्फिअरमध्ये वर जाऊन अटकून राहतो आणि त्याच्यामुळे तिथल्या एरियाची हीट प्रचंड प्रमाणात वाढते. आता जागतिक तापमान वाढ त्याचं उदाहरण आपल्याला सांगितलं आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे अम्लवर्षा म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा त्या पाण्यावर त्याची रिएक्शन होऊन नायट्रिक ऍसिड तयार होते आणि अम्लवर्षा सारखे परिणाम होत असतात. जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल, डिझेल हे जीवाश्म इंधन आहेत. यांच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात आणि यामुळे
दम्यासारखे म्हणजे अस्थमासारखे श्वसन संस्थेचे विकार होत असतात. या अस्थमासारख्या आजारातून बरेचसे लोक आता त्याला बळी पडलेले आहेत, ते आपण दैनंदिन जीवनात पाहत असतो. कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू ही जीवाश्म इंधने तयार होण्यास लाखो वर्ष लागतात. भविष्यात त्यांचे साठे संपणार आहेत. म्हणजे याचा अर्थ या साठ्यांमुळे निर्मिती जाणारी जी अणुऊर्जा किंवा आपण बघतो कोळशापासून निर्माण केलेली जी ऊर्जा आहे ती आपण करू शकणार नाही आहोत. अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता, ही जपानमध्ये झालेल्या सुनामीमुळे कशा प्रकारे रिएक्टरचा ब्लास्ट झाला होता आणि त्याच्यापासून कशा प्रकारे जीवितहानी झाली होती याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. विद्यार्थी मित्रांनो, काही भारतातील प्रमुख अणु विद्युत निर्मिती केंद्र पहा. ती म्हणजे कुंडनकुलम याचं राज्य आहे तामिळनाडू आणि क्षमता साधारण 200 मेगावॅट इतकी आहे. तारापूर हे महाराष्ट्रामधील अणुऊर्जा विद्युत केंद्र आहे. 1400 मेगावॅट याची विद्युत निर्मिती क्षमता आहे. रावतभाटा राजस्थानमध्ये आहे आणि ह्याची साधारण 1180 मेगावॅट इतकी क्षमता आहे. त्याचप्रमाणे कैगा हे सुद्धा कर्नाटकमध्ये आहे. हे कर्नाटकमध्ये असून त्याची क्षमता जी आहे ते 880 मेगावॅट इतकी आहे. ही आपल्या देशामधील काही अणुऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र आहेत. आता इथे बघा कशा प्रकारे न्यूट्रॉनचं शोषण युरेनियम 235 चा केंद्र करत असतं आणि त्याच्यापासून अस्थिर असं युरेनियम 236 तयार झालेला आहे. त्यातून बेरियम आणि क्रिप्टॉन त्याचप्रमाणे 200 मेगा इलेक्ट्रिक व्होल्ट इतकी ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि 3 न्यूट्रॉन तयार झालेले आहेत. आता हे 3 न्यूट्रॉन परत एकदा 3 युरेनियम 235 च्या अणुकेंद्रकांना अस्थिर करून त्याच्यापासून परत एकदा 200 मेगावॅट म्हणजे ही अशा प्रकारे ऊर्जा वाढत जाणार आणि मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती होते. ही चेन रिएक्शन आहे आणि ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये अशा प्रकारची चेन रिएक्शन कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. या चेन रिएक्शन मध्ये तयार झालेली ऊर्जा जी आहे ती पाणी गरम करण्यासाठी वापरतात आणि त्या वाफेवर टर्बाइन फिरून जनित्र ह्याच्याद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. इथे पहा अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आपल्याला दिसतोय. अणुभट्टी दिसते, त्याच्यामध्ये नियंत्रक कांड्या आहेत. म्हणजे अणु ऊर्जा तयार होत असताना या युरेनियमच्या अणुकेंद्रकाची रिएक्शन होते त्याला नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. त्याचा मोठा ब्लास्ट होऊ शकतो. इथे बघा वाफ निर्मिती यंत्र आहे. पाण्याची वाफ निर्मिती झाल्यानंतर टर्बाइन फिरली जाते आणि जलयंत्राच्या साहाय्याने ऊर्जा निर्मिती होते. आता काहीसे गरम पाणी थंड केलं जातं कुलिंग टॉवरच्या साहाय्याने आणि परत तेच पाणी गरम करण्यासाठी वापरलं जातं. अशा प्रकारे त्याचं पाण्याचं सर्क्युलेशन केलं जातं आणि हा अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आपण इथे पाहिलेला आहे. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आणि अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र यांचे आराखडे पाहून त्यांच्या रचनेतील साम्य व भेद यांच्याविषयी चर्चा करा. आपण त्याच्याविषयी चर्चा करू शकतो कारण तिकडे कोळसा त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतो, ते इंधन म्हणून वापरलं जातं. तर अणु ऊर्जेमध्ये युरेनियम आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्स आपल्याला काढायचे आहेत आणि त्यांच्या साम्य आणि भेद यांच्याविषयी चर्चा करायची आहे. ती चर्चा आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये आण्विक ऊर्जा कशा प्रकारे निर्माण केली जाते, युरेनियम 235 चा अणू न्यूट्रॉनद्वारे कशा प्रकारे अस्थिर युरेनियम 236 मध्ये कन्वर्ट केला जातो आणि त्याच्यापासून 200 मेगा इलेक्ट्रॉनिक व्होल्ट इतकी ऊर्जा निर्माण होते आणि तीच ऊर्जा त्याच्यामध्ये तयार झालेले न्यूट्रॉन जे आहेत ते परत एकदा युरेनियम 235 वर त्याचा मारा होतो. युरेनियम 236, बेरियम, क्रिप्टॉन आणि 200 मेगा इलेक्ट्रॉनिक व्होल्ट इतकी एनर्जी निर्माण होते. ही चेन रिएक्शन आहे आणि याच्यामध्ये पाणी गरम करून वाफेवर परत एकदा टर्बाइन चालवून त्याच्यापासून जनित्र फिरवली जातात. हे आपण ह्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद.